हाय ऑल, आय एम वेदांत आणि तुमचं सर्वांचं या नवीन शो मध्ये स्वागत आहे. ज्या शोचं नाव आहे द कॉमन मॅन शो, कॉमन लोगों की अनकॉमन बातें. सो आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांनी त्यांच्या 68व्या वर्षी गिरनार परिक्रमा, जी थोडी अवघड पण असते आणि थोडी लॉंग पण असते, बिकॉज इट इज 38 किलोमीटर्स आय गेस, 39. तर 39 किलोमीटर्सचा हा प्रवास, ही परिक्रमा, ही जर्नी माधव नानिवडेकर जी यांनी कंप्लीट केली. ते ठाण्याला राहतात. ते एक ऑन्टरप्रेन्योर आहेत आणि ते कम्युनिकेशन बिझनेसमध्ये आहेत. त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. तर आता त्यांच्याबद्दल जाणून घेऊया आपण की त्यांनी ही गिरनार परिक्रमा कशी पूर्ण केली, ते सुद्धा ऑन फूट. आणि इफ यू लुक ॲट हिम, आय मस्ट गिव्ह अ सिन्सिअर कॉम्प्लिमेंट दॅट तुम्ही 68व्या वर्षाचे वाटत नाही, अजिबातच वाटत नाही. आता मी 70च आहे. येस, 70व्या वर्षाचे पण वाटत नाही. इट्स ग्रेट टू मीट यू सर. आणि प्लीज विल डायरेक्टली स्ट्रेट अवे मूव्ह टू यू आणि तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा की तुम्ही तुमच्या मनात कधी आलं ही परिक्रमा करायचं आणि तुम्ही काय काय इसेन्शियल स्टेप्स घेतले. मी आमचे प्रदीप जोशी म्हणून आमचे गुरुजी आहेत. गुरुजी म्हणजे त्यांनी बऱ्याच हिलिंग टेक्निक्स मला शिकवले. ओके. मला माझ्या पत्नीला. तर ते नेहमी कुरोपूर्णात आहे. कुरोपूर्णात ते मला म्हणायचे चल 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 चल, मला कधीच जमलं नाही कुरोपूर्णात त्यांच्याकडे. मग पुढे ते गिरनारला जायला तेही जमलं. मग जवळजवळ 1.5-2 वर्ष ते आता गिरनारला दर पौर्णिमेला जातात. त्याच्या आधी माझ्या मित्रमंडळींनी सांगितलं होतं कोणी कोणी जायचं कधीतरी, चल रे आमच्या बरोबर, आपण विमानानं जायचं जुनागडला वगैरे. काही ना काही माझ्या व्यवसायामुळे, माझ्या इतर सेवा प्रकल्पांमुळे मला ते कधी जमलं. मग मी तो नादच सोडून दिला, आपल्या नाही भेटणार. आणि अचानकपणे एक दिवशी मला जोशी गुरुजींचा फोन आला, मी या तारखेला गिरनारला चाललोय, त्रिपुरी पौर्णिमा, तू येणार आहेस? ती होती 2021ची त्रिपुरारी पौर्णिमा. 2021 त्रिपुरारी पौर्णिमेला फक्त गिरनारची परिक्रमा, त्रिपुरी पौर्णिमेलाच फक्त एक गिरनारची परिक्रमा करता येते. आणि ती इफ आय एम नॉट रॉंग 5 दिवस आधी असते. तेवढंच ती एकादशीला सुरुवात होते. ओके. आणि पौर्णिमेला ती संपवावी लागते. बरोबर. त्या 5 दिवसांमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं, म्हणजे जंगल खात्याकडनं तुम्हाला वन खात्याकडनं परवानगी मिळते तिथे जायची. ओके. त्याच नाहीतर उरलेले सगळे दिवस, 360 दिवसामध्ये तुम्हाला कधीही परिक्रमेला जाता येत नाही. आणि गिरनार परिक्रमा म्हणजे गुरु शिखर नव्हे. जे 10,000 पायऱ्या चढवून किंवा 5,000 पायऱ्या उडण खटोल्यानं मग 5,000 पायऱ्या चढून जातात, ही परिक्रमा नाही. ते गुरु शिखराचं, दत्त महाराजांचं दर्शन घेतल्या लोक जातात. परिक्रमा ही वेगळीच काही प्रकार आहे. ऍक्च्युली हे उत्तम डिस्क्लोजर आहे, कारण बरेच जणांचं आय थिंक कन्फ्युजन होतं की बहुतेकांचं कन्फ्युजन होतंच. राईट. ही परिक्रमा म्हणजे त्यांना असं वाटतं वर जाऊन खाली आला नाही. बरोबर. वर जाऊन खाली आला याला परिक्रमा म्हणत नाही. बरोबर. तर ही परिक्रमा 2021 साली करायचं ठरवलं. ओके. आणि त्यानुसार एक 6 जण आम्ही गुरुजींबरोबर येणार होते, 10-15 जण, पण शेवटी 6 जण ट्रेनला पोहोचले त्या दिवशी. आणि आम्ही निघालो. पूर्ण रात्रीचा पूर्ण प्रवास करून आम्ही सकाळी बाजऱ्यावरनं निघालो. सकाळी जुनागडला पोहोचलो. जुनागडला पोहोचल्यानंतर त्या पोचता एक दुर्घटना अशी घडली की माझ्याजवळ असलेले 8,000 रुपयाच्या गड्डी माझ्या चोर खिशातनं खाली पडली. कधी खाली पडली मला कळलं नाही. आणि माझ्याकडे एकही पैसा नव्हता त्यावेळी. अर्थात गुरुजींना द्यायचे होते ते पैसे देऊन झालेले होते, त्यामुळे तशी चिंता नव्हती. बाकी तसा खर्च नव्हता. आणि जो काही खर्च नव्हता तो नंतर इतर मित्रमंडळींना दिला असतो. पण सुरुवातच मुळी प्रथम ग्रासे मक्षिका पाता अशा येते. आणि एवढं नुकसान झाल्यानंतर खरं म्हणजे माझा मूड जायला हवा होता. तसा तो काही गेला नाही. का दत्त महाराज दर्शनाला आपण जातोय तेव्हा काही प्रश्न नाही. आणि मग आम्ही जुनागड स्टेशनला उतरलो आणि गुरुजींनी ज्या आश्रमात आमचं बुकिंग केलेलं होतं त्यांचं आणि आमचं, तिथे जाऊन आम्ही विसावलो. आणि ती रात्र मी जेवण खाण करून रात्री झोप गेले. दुसऱ्या सकाळी 4 वाजता परिक्रमेला सुरुवात करायची, पहाटे 4.
संबंध दिवस प्रवास करून आम्ही आलो होतो. दिवसभराची मिश्रण झाली होती. बरोबर. अर्थात आमच्या सगळ्यांमध्ये गुरुजींचं आमच्या वय होतं तेव्हा मी 3 वर्षांनी मोठे आहेत माझ्यापेक्षा. तर अर्थात ते नेहमीच जातात, त्यांना त्याची सगळ्याची सवय आहे आणि कित्येक वर्षही त्यांचा म्हणजे परिपाठ आहे. पण बाकीचे सगळे जे माझ्या बरोबरचे जे लोक होते 6 जण, त्या 6 जणांमध्ये सर्वात जास्त वय माझं. माझ्यानंतर ज्या व्यक्ती होत्या, जी स्त्री होती तिचं वय अंदाजे 53-54 होतं. जवळजवळ 16 वर्षाचा बरोबर. त्याच्यानंतर सगळे बरोबर लहान होते. पण एकंदरीत असं लक्षात आलं की आपल्या सगळ्यांशी चांगलं जुळेल आणि आम्ही तिथे एकूण 4 पुरुष 2 स्त्रिया अधिक पुरुष असं होतं. सकाळी उठल्याचा सगळ्यात पहिला प्रॉब्लेम झाला म्हणजे असा की तुम्ही एवढं चालणार आहात तर तुम्ही चालताना तुमच्या मांड्या घासल्या जातात. बरोबर. म्हणून तुमच्याकडे ट्रॅकसूट सारखं काहीतरी होतं. त्या आश्रमापासून वन खात्याचं जे गेट होतं, जे द्वार होतं, ते जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटर होतं. आम्ही 1.5-2 किलोमीटर चालू त्या द्वारापर्यंत पोहोचलो. वेगळ्या मार्गाने लोक त्या द्वारापर्यंत पोहोचत होते आणि काही तिथे नोंदणी वगैरे काही नसते. त्या वन खात्याचे लोक तिथे होते. सगळ्यांनी चालायला सुरुवात केली आणि सगळ्यांनी चालायला सुरुवात केल्यानंतर अंदाजे 100 मीटर चालल्यानंतर 100-150 चढायला सुरुवात झाली. तो चढ इतका स्टीप होता की अंदाजे 50-60-70 मीटर गेल्यानंतर मला असं वाटतं की आपल्याला झेपण्याचं काम. याचं कारण असं त्याच वेळेला समोरनं बरेच लोक परत येत होते झेपत नाही. ओके. आणि ते परत येत होते आणि मला पुढे जायचं होतं आणि आमचे सगळे लोक तरुण होते त्या मानाने. तर त्यांचं चालणं चालू होतं आणि मी काही तेवढ्या वेगानं चालू शकत नाही. त्याच वेळेला मला आठवलं की काही वर्षांपूर्वी 2000 साली मी कलोनला गेलो आणि कलोनचं जे कॅथेड्रल आहे ते सर्वात उंच कॅथेड्रल आहे जगात. कलोन हे जर्मनीमध्ये आहे आणि मी एक 13 जणांच्या मुंबईतल्या युवक युवतींना घेऊन त्यांचा नेता म्हणून स्टुटगार्टला गेलो होतो. तिथनं आम्ही थोडी जर्मनीची टूर केली. बॉनला माझे मित्र राहतात अशोक छड्डा, ते म्हणजे कलोनला जाऊन ये म्हणून आम्ही कलोनला गेलो. ते कॅथेड्रल एवढं उंच होतं आणि त्या एवढे संबंध पायऱ्या चढून जायच्या होत्या. म्हणलं हे जाऊ दे. आमची सगळी पोरं पटापट गेली आणि म्हटलं की त्याच वेळेला मला अशा काही म्हाताऱ्या या ठिकाणी दिसल्यावर म्हणजे माझ्यापेक्षा खूपच तरुण, हे खूपच म्हातारे. मी त्यावेळेला 2000 साली मी अंदाजे 25-40 वर्षाचा होतो आणि त्या निश्चितच 60-70च्या होत्या. म्हणजे त्यांना वर चढून खाली येतात तर आपल्याला काय जमणार नाही. त्यावर तो तिकीट काढला आणि गेलो. आणि ही आठवण माझ्या मनामध्ये होती की जर आपल्या मनात आलं तर आपण करू शकतो. आणि म्हणून मी आमच्याबरोबर असलेल्या परिक्रमेमध्ये असलेल्या शोधन गुप्ते नावाच्या तरुणाला सांगितलं, शोधन थोडा हात कर माझा, मला मदतीची गरज आहे. थोडं चला का कमी आहे तुमच्यावर. हात धरून अंदाजे आम्ही 50-70 मीटर चाललो आणि मला असं वाटलं मी चालू शकेल म्हणून मी हात सोडलो. पुन्हा एक 50-60 मीटर चालल्यानंतर मला असं वाटलं की नाही आता आपलं पुन्हा हात आहे. परत त्यानं हात दिला. इथे त्याचं लक्षात होतं माझ्याकडे की मी दमत असेल तर. आणि दुसऱ्या वेळेला गेल्यानंतर आम्ही 100-150 मीटर मी तेव्हा चाललो आणि त्याचं मला कळलं की आपल्याला आता कोणाच्या हाताची गरज नाही, आपण चालू शकतो. आणि सतत वर जायचं कुठेही सपाट भाग नाही. असं 2-2.5 तास चालल्यानंतर अंदाजे 8च्या दरम्यान तर 7:30-8च्या दरम्यान एक थोडंसं पठार आलं ज्याच्यावर लोक नाश्ता पाणी करतो. ज्यांनी घरनं काय जे काही आणलं आमच्या सगळ्याच्या बॅगांमध्ये खाण्याचे पदार्थ भरलेले होते. मग त्यांनी आपापले आम्ही सगळ्यांनी काढलं, आम्ही एकत्र खाल्लं, पाणी प्यायलं आणि आता परत निघायचं. परत चढायचं, परत चढायचं. असं करत दरमजल करत असे एक पर्वत आम्ही त्याच्या शिखर माथ्यावर पडतो. असे 3 पर्वत करायचे तेव्हा ती परिक्रमा पूर्ण होते. एकदा शिखर माथ्यावर पोहोचल्यानंतर तो पण जेवणाची वेळ. पहिल्यापासून स्पीड थोडा कमीच होता सगळ्यांचा. नंतर काय झालं, नंतर गुरुजी आमचे त्याला कोणतरी भेटलं
मित्र बरोबर, समवयस्क होण्याच्या समविचारी ते त्याच्याबरोबर निघून गेले, आम्हाला दिसलेच नाही. मग तेव्हा आम्ही असं ठरवलं की आपण सगळ्यांनी एकत्र राहायचं, थोडी मागे पुढे झालं तरी आपण एकमेकांना साथ द्यायची. त्याच्यानंतर एवढ्या त्यात काही जे तरुण माणसं त्यांना थोडंसं दम लागायला जेवण खाणं झाल्यानंतर मी असं ठरवलं खायचं कमीच आपल्याला, खाल्लं की आपल्या पोटावर भारी आणि मग पुन्हा त्रास होऊ शकतो. तर आता आपल्याला कुठल्याही परिस्थितीत ते कमीच खायचं. दिगंबरा असं जप म्हणणं, कधी गुरुदेव दत्त असं म्हणत राहिलं, त्यानं मला उत्साह मिळत राहिला, त्यानं मला ऊर्जा मिळत राहिली आणि त्या ऊर्जेच्या भरोशावर आम्ही तो पर्वत उतरायला, तो पर्वत उतरला, खाली आलो. खूप खूप खास कळगे स्टीप, म्हणजे जर तुमचा पाय चुकला तर तुम्ही डायरेक्ट खाली जाणार, अशा पद्धतीचे धोकादायक रस्ते तिथे होते. त्याचवेळी हे पण लक्षात होतं की आमच्या बरोबरच्या ज्या जनजातीतल्या ज्या बायका होत्या त्या तर डोक्यावर पातेली, अन्नपदार्थ, शिदा घेऊन चालल्या होत्या. का तर या सगळ्या गुजरातमधल्या ज्या बायका आहेत, गुजरातमधल्या या रात्री मुक्काम करतात. हो, जंगलातच मुक्काम करतात. जंगलात मुक्काम करायला त्या दिवसामध्ये परवानगी असते. जंगलामध्ये मुक्काम करताना तिथे वेगळ्या प्रकारचे प्राणी जवळ येतात. अगदी वाघापासून कोले, साप सगळे, ते कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही यात्रेकरूला त्रास देत नाही. आणि वर्षानुवर्ष असे 4 दिवस येऊन रात्री तिथे मुक्काम करणारे लोक त्या परिवारात होते. अशा रीतीनं आम्ही आमचा चालू राहिला प्रवास. एक पर्वत पार करेपर्यंत 1 तृतीयांश दिवस संपला. पहिल्याला खूपच बरं 4ला निघालो आम्ही. सबंध परिक्रमा करायला अंदाजे तुम्हाला 18 तास लागतात, कमीत कमी, जास्तच कमी. तर तुमचे 6 तास झाले किंवा 7 तास झाले, 8 तास झाले पूर्ण. पण जेव्हा सबंध एक पर्वत उतरल्यानंतर सगळ्यांनाच लक्षात आलं की आपण करू शकतो. आणि मग त्याच्यानंतर आम्ही मध्ये खाल्लं होतं, जेवणासाठी आम्ही थांबायचं पण जेवलो नव्हतो. तर तिथे एका ठिकाणी अन्नछत्र झालं. गमतीची गोष्ट म्हणजे त्या जंगलामध्ये 4-5 आश्रम पण आहेत, ते तिथेच राहतात. त्यांचा शिदा येतो, त्यांना अन्न कोण आणून देतं, त्यांचं चालतं कसं, पैसे कुठनं येतात, हे आपल्याला काही कळत नाही. तिथले जे वेगळ्या प्रकारचे स्वामी असतात, मुख्य स्वामी, त्याच्या खाली हे सगळे स्वामी जी तुमच्याशी खूप चांगलं बोलतात, गोड बोलतात, तुम्हाला जेवायला आग्रह करतात. जेवढी शक्य असते त्या जंगलात तेवढी स्वच्छता असते, पाणी मुबलक असतं, कुठलाही काही प्रॉब्लेम नाही. पलीकडे वन खात्याचे लोक बसलेले असतात, ते तिथे जेवतात. आणि एकंदरीतच काय की तुम्ही जेवून जाणं तिथे हे योग्य ठरतं. आणि ही वेळ अंदाजे 2-2:30च्या दरम्यानची. या सगळ्या याच्यामध्ये एकदा तुम्ही निघाला तर तुम्हाला खूप उत्साह येतो की तुम्हाला एकदा कळलेलं मी हे करू शकतो. मग मधनं जेव्हा आमच्या जम्मूमधल्या काही लोकांना दम लागायचा तर मी त्यांना हात द्यायचो, त्याचा मला खूप आनंद आहे. आपण पण हात देऊ शकतो. बरोबर. आणि पुढचा पर्वत होता पायऱ्यांचा. माझ्या मनात या पायऱ्या केली कोणी रेग्युलर पायऱ्या, मोडतोड झालेल्या पायऱ्या, आपण काही बांधीव होती, काही बांधीव नव्हत्या, पण एक डिफाईन्ड पाथ तरी डिफाईन्ड पाथ. असे लांब लचक पायऱ्या सगळीकडे लोक जात असतात सतत, कारण वर्ण कोणी तुम्हाला वर. आणि ते जे काही चढणं होतं ते जरा जास्त सोयीचं होतं नुसत्यासाठी. कारण मी काय केलं, मी असा चढत आहे, यामुळे दम लागणं कमी झालं. आणि मग तिथे सुद्धा असं, तिथे मग मध्यंतरामध्ये एक बाई पुढे सारखेच चालताच येत. आता हे आम्हाला कसं कळलं, आम्ही जेव्हा चालत तिकडून गेलो तर आम्हाला दिसतं आमचे गुरुजी एका ठिकाणी होते, जे पुढे निघून गेले. आणि नेमकी ती ज्या महिला होत्या त्यांचे पती
देखील त्यांच्या कॉलनीत राहायचं. ओके. कॉलनीत म्हणा, बोरिवलीत म्हणा, ते बोरिवलीत. आणि सगळेजण प्रयत्न करत होते काय करायचं आता, काय करायचं आता. तर मला माझ्या दृष्टीनं म्हणजे प्रकृती दृष्टीनं मला काही काही करता येणार नव्हतं, फक्त धीर देण्यासारखं होतं. पण आमच्या बरोबर एक राजेश गिरमकर म्हणून होता तरुण, 6 फूट उंच, बलगंड. तो म्हणला त्या बाईला, म्हणजे तुम्ही माझ्या आईसारखे आहात, ती माझ्या खांद्यावर बसते आणि मी तुम्हाला घेऊन जातो. गुरुजींच्या आग्रहाखात आणि आपल्या पतीच्या आग्रहाखात त्या महिला राजेश गिरमकरच्या खांद्यावर कशात तरी बसायचं आणि पुढे 50 मीटरमध्येच त्या खाली. कारण आम्हाला पायऱ्या उतरायच्या होत्या. त्यांना सहज असं वाटत राहिलं की जर राजेशचा पाय चुकला तर त्यांचा कपाळ मोठा. खरं मग एका बाजूला गुरुजी, एका बाजूला त्यांचे पती बरोबर होते, तरी सुद्धा त्यांचा काही कॉन्फिडन्स. शेवटी परत त्याला उतरवलं आम्ही आणि आम्ही पुढे चालायला लागलो. गुरुजी थांबलो आणि त्याच्यानंतर पुढच्या आमच्या मुक्कामाला म्हणजे आता आम्ही उतरतोय, उतरल्यानंतर जिथे आम्ही थांबलो तिथे काही काळानंतर आम्ही निघता महिला, तिचा पती आणि कसे पोचले, काय झालं ते त्यांना चालता यायला लागलं. ते कसं चालता यायला लागलं काही सांगताय. तिथे थोडा त्यांच्याशी गप्पा मारल्या, आम्ही सांगतो. पुढचा सगळा पर्वत मात्र भयानक. त्याच्यामध्ये कुठे रस्ताच नव्हता, ना पायऱ्या, ना पहिल्याला न असा रस्ता होता वर जायचा, दुसऱ्याला पायऱ्या होत्या, तिसऱ्याला ना पायऱ्या ना रस्ता, फक्त खास कळगे आणि पाऊल वाटा. म्हणजे मला आश्चर्य वाटलं, इथनं याच्यातलं लोक प्रदक्षिणा करतात, ही परिक्रमा करतात, कशी करतात, कुठे जायचंय, कुठे मी ध्येय काय आहे, खाली जाऊन वर जाऊन पोचायचं आणि वरला खाली जायचं. वर जायचं कसं जायचं, मग कोणी इकडनं जाते, कोणी तिकडनं जाते, तिकडनं जाते. ज्याला जे सोयीचं होतं त्यानं तो मार्ग पकडला. मग हळू अंदाज यायला लागतो की वो इथे जागा आहे, इथं जाऊया, इथं जाऊया, इथं जाऊया. मला एक फायदा असा झाला की खूप लोक जेव्हा चढाई करतात किंवा कुठे अशा पर्वताच्या घसरण्याची शक्यता खूप असते. माझं स्वतःचं बालपण कोकणामध्ये सह्याद्रीच्या दऱ्याकडे, तेव्हा तर दर रविवारी म्हणा किंवा असं आम्ही थोडीफार चढाई करत जायचो सह्याद्री. मला कधीही घसरणं म्हणजे काय हेच नाही. मी कुठेही कधी घसरलो नाही हे आज चढाई करतो आणि ते माझ्या लक्षात होतं. तर मी असं करते, प्रत्येक पाऊल जेव्हा तुम्ही टाकता तेव्हा मी इथे टाकतो आणि तिथे पक्कच राहायला पाहिजे. असं जर मनात पक्क असेल ते पक्कच राहील. आज गायक मी कुठे सोसायटीत घसरलं झालंय पुढे म्हणून मी मला पडले जात कधीच नाही, कुठेच नाही. पाणी आहे म्हणून मी पडलोय, मी पाण्यात पाऊल टाकणार आणि पुढे सगळं मला माहिती मी पडणार नाही. कारण काय होतं काय, मला पुढे जायची काही नाही. मला ते प्रत्येक पाऊल खंबीर असण्याची खात्री असेल तरच मी पुढचं पाऊल. त्यावेळेला कधी कधी वेळ लागत असेल, पण पडून उठून मार खाऊन जाण्यापेक्षा हे मला परवडलं. आणि मग असे आम्ही चढत 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 फार वर गेलो आणि पुन्हा सुरुवात झाला. तुम्हाला हे कधीच कळत नाही तुम्ही फार वर आलाय. पहिले 2 पर्वतांना आम्हाला कधी कळलं नव्हतं की आम्ही फार वर आलो. आता पुढे काही नाहीये, म्हणजे आता उतरायचं एवढंच. म्हणजे एखाद्याचा घाट पाहता इथे असेल, एखाद्या घाट पाहता इथे असेल, तुमचा इथे असेल, तुम्ही सरकत राहायचं. तसं आम्ही त्या पर्वतावर पुन्हा पुन्हा सरकत राहिलो. आणि तेव्हा काय झालं, तेव्हा मी आणि बाकी सगळा ग्रुप त्याच्यामध्ये खूप अंतर आणि मी एकटा राहील त्या याच्यामध्ये. आणि तेव्हा मला इतके पायात गोळे भरून आले तर मी जप करतो. म्हणून मी काय केलं, माझी पत्नी मृदुल, तिला फोन केला. तिला सांगितलं, आम्ही दोघे रेकी मास्टर, तिला सांगितलं मी तुम्हाला रेकी देतो म्हणजे मला ज्या वेदना आहेत त्या वेदना कमी.
तशी तिनं ती रेकी देत राहिली. काही काळानंतर मी तिला फोन करून सांगितलं आता रेकी द्यायची गरज नाहीये, आता मी म्हणजे पोचतोय, म्हणजे पोचेल, आय एम कॉन्फिडंट. मग आम्ही पर्वत उतरल्यानंतर सुद्धा बाहेर एकूण 8 किलोमीटर आले, 8 किलोमीटर चालायचं. बरोबर. तुमच्याकडे वाहन काही येऊ शकत नाही, वाहन नाहीच आहे. तुम्ही बसून चाला, पुढे डोक्यावर बसा, खांद्यावर बसा, नाही तर खरडत चाला. शेवटी पोहोचण्यासाठी तुम्हाला एक स्वतःच करणं तुम्ही. आणि मग आम्ही सगळेजण म्हणजे माझे जे मित्रमंडळी जे होते चमूचे ते येईपर्यंत थोडी वेळ वाट पाहिली, ते आले. तर ते आल्यानंतर पुढे 2 किलोमीटर अंतरावर एका देवीचं मंदिर होतं. तर सगळ्यांचं म्हणणं आपण त्या देवीच्या मंदिराकडे जातो. तर एकूण 8 किलोमीटर चालायचं. प्रत्येक वेळेला सांगताना वन खात्याचे लोक, पोलीस आत्ता येणार आहे, आत्ता येणार आहे. किती आहे? 1.5 किलोमीटर, 2 किलोमीटर. पाट्या सुद्धा अशाच. म्हणजे तुम्हाला सतत उत्साह वाटावा, तुम्हाला आता आलंच म्हणून ते केलंय का काय मला माहिती नाही. पण पूर्णपणे तुम्हाला म्हणजे त्याला आपण इकडच्या भाषेमध्ये असं म्हणून की तुम्ही मिसलीड करताय किंवा तुम्ही मुद्दामून त्याचं लक्ष हलवताय. पण त्याच्यामुळे जो यात्रेकरू आहे त्याला हे वाटतं थोडं ना आपलं संपणार आहे. बरोबर, एवढंच बाकी, एवढंच संपेल. आणि आता 2-2.5 किलोमीटर देवी आहे म्हटलं तर ती यायला 5 किलोमीटर लागणार की 4 किलोमीटर लागणार, आणि पुन्हा आपल्याला पुढे जायचंय. आणि मग त्यानिमित्त जर पुढे पोहोचलो नाही तर याच सगळ्याला त्रास होणार आपल्याला घेऊन जायचं. त्यापेक्षा बरोबर मी असं ठरवलं की देवीचं दर्शन तिथलंच नमस्कार केला देवीला. पण मेन जर्नी आपल्याला कम्प्लीट करायचं, त्यामुळे मी चालत राहिलो. आणि शेवटी 6:45च्या दरम्यान मी जेव्हा मला जे गेट दिसायला लागले लांबनं, अंदाजे अर्धा किलोमीटर आधीच तुम्हाला गेट दिसायला लागतं, तेव्हा मला लक्षात आलं की आपण कम्प्लीट केलं. राईट. त्याच्या आधीच्या काळामध्ये असं पण झालं होतं, जेव्हा मी दमलो तेव्हा मी माझ्या पत्नीला फोन केला, तिला सांगितलं मला रेकी द्या. आम्ही दोघे रेकी मास्टर. रेकी दिल्यानंतर तुम्हाला एक ऊर्जा, कॉस्मिक ऊर्जा मिळते. ही आम्हाला जी संबंधित आपल्या विश्वात वैश्विक हे जी काही ऊर्जा असते ती वैश्विक ऊर्जा आपलं एकत्र घेऊन दुसऱ्याला ट्रान्सफर करायची, दुसऱ्याला पसंत करायची, दुसऱ्याकडे पोचवायची, एक त्याचं जे काही तंत्र आहे, शास्त्र आहे, ते आम्ही दोघंही शिकलो. त्यामुळे ती ते करू शकली. आणि त्या ऊर्जेचा मला ऊर्जा मिळाल्यानंतर जेव्हा मला असं वाटतं आपल्याला ऊर्जेची गरज नाही तर मी फोन करून सांगायचं आता ऊर्जेची गरज नाही आहे. तर ऊर्जा देण्यात सुद्धा खूप ताकद लागते. बरोबर, खूप कष्ट होतात. त्यामुळे ते नाही. आणि अशा तर मी शेवटी बाहेर येऊन पोहोचलो. आमची मित्रमंडळ आलेली नव्हती, आणि जी आलेली नव्हती मग मी तिथल्या पोलिसांशी गप्पा मारल्या, थोडं काही माहिती घेतली जुनागडची. तोपर्यंत हे सगळे आले. मग थोडंसं आईस्क्रीम खाल्लं आम्ही सगळ्यांनी, आणि मग आम्ही आमच्या निवासाच्या ठिकाणी गेलो. आश्रमामध्ये जेवणाची व्यवस्था केली होती, जेवलो. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी तिथे एक मसाजचं मशीन ठेवलं. त्या मसाजच्या मशीनवर आम्ही सगळ्यांनी 15-20 मिनिटं ते पाय शिकून घेतले, आणि नंतर तो झोपायचं. अर्थात मला माझ्याकडे झोप जास्त आवश्यक होती मसाज करत राहायला. बरोबर. म्हणून मी मसाज करून गेल्यानंतर झोपायचं ठरवलं. म्हणजे जपजाप ते झालं आणि आता आपण झोपूया. तर झोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी किती वाजता निघायचं हे ठरलेलं नव्हतं, पण एवढं माहित होतं की सकाळसारखं 4 वाजता वगैरे काही निघायचं नाहीये. 8, 8:30-9च्या दरम्यान आपण निघणार. तोपर्यंत आम्ही सगळे अशा समजू होतो की आपलं बुकिंग ऑलरेडी उडण खटोल्याचं झालेलं आहे. ओके. तर उडण खटोल्याला जाण्यासाठी आम्ही सगळेजण तयार होत असताना राजेश बिरमकरची तब्येत अचानकपणे बिघडली. ओके. आणि हे कळून चुकलं की त्याला उडण खटोल्यानं नाही काय कसं त्याला प्रवास शिकायला जातात येणार, हा त्याची मला काहीशी समजूत घालून आम्ही निघालो. तर आमच्यापैकी स्नेहा, शोधन असे 2 जण म्हणले आम्ही चढून येणार आहोत. सगळंच 10,000 पायऱ्या. उडण खटोला फक्त 5,000 पायऱ्यांपर्यंत जातो. मग ते 2 निघाले चढून यायला, आणि बाकी सगळे आम्ही उडण खटोल्यानं जायचं ठरवलं. तिथे गेल्यानंतर पुन्हा लाईनीत उभे राहा, कारण बुकिंग केलेलं नाही. आणि सगळी त्या याच्यात लाईनमधून जाऊन आम्हाला उडण खटोला मिळून आम्ही पोहोचेपर्यंत अंदाजे 12:30 ते 1 वाजता वरती. आणि आता 5,000 पायऱ्या चढून जायच्यात पुढच्या, आणि परत यायचं. हे ऑलमोस्ट अशक्यप्राय गोष्ट होती. बरोबर.
पण ऑलरेडी एवढं टास्क म्हणजे एवढं जर्नी कंप्लीट. आता आम्ही तिथे आलो, तिथे आल्यानंतर अंबाजीचं दर्शन घ्यायचं, अंबाजीचं मंदिर तिथे आहे ते दर्शन घ्यायचं आणि मग चालायला सुरुवात करायची, अशी तिथली पद्धत आहे. उडून 5000 पायऱ्या उडून खटोल्यानं क्रॉस केल्यानंतर तिथनं सुरुवात करताना आम्हाला सगळेजण चालायला लागले. प्रमोद गोखले जे माझ्या बरोबर होते, तर प्रमोद गोखलेचं वय अंदाजे माझ्यापेक्षा एक 15 वर्षांनी कमी, अंदाजे 45-50चा माणूस. तर त्यांनी काय केलं, तर पुढे गेलेले एक काठी विकत घेतली. विकत म्हणजे ते भाड्यानं घेत आहे, डिपॉझिट द्यायचं, परत आल्यानंतर काठी परत करायची, डिपॉझिट भाडं कापून घेतात आणि पैसे परत. तर त्यांनी मला सांगितलं, म्हणजे काका तुम्ही काठी घ्या. तोपर्यंत लोक गेले होते. आमचं सगळं होईपर्यंत काठी घेऊन ती मिळवून, ती चांगली काठी म्हणून आम्ही निघेपर्यंत आम्ही काही काळ चाललो आणि हे लोक येऊन पोचले होते खाली गुरुशिखरला जाऊन. आता काय, पण काही नाही, आता काय, मी आता आपण आलोच आहोत तर जायचंय. आम्ही जात राहिलो. आणि मुळात अशी आहे की तिथे काटक लोक, एक डोली असते, डोलीच्या एका बाजूला तो माणूस असतो, डोलीच्या सगळं दुसरा माणूस असतो आणि 100-100 किलो वजनाच्या पुरुषांना आणि बायकांना घेऊन ती लोक चढून जातात. मला असं वाटतं, कधी वाटायचं की जर यांचा पाय चुकला तर ती बाई किंवा पुरुष फक्त वरच जाणार डायरेक्ट महाराजांच्या चरणावर, शक्यच नाही वाचतं. आणि ते ओढत बाजू 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 ओरडतात ते. तेव्हा तुम्ही बाजूला होणं जरुरीच असतं, कारण काय एक अत्यंत चिंचोळा मार्ग. त्या चिंचोळा मार्गातनं लोक वर पण जातात, लोक खाली पडतात. कधी कधी मार्ग थोडा रुंद असतो, पण चिंचोळा हेच महत्वाचं. पहिला काही काळ, पहिल्या समजा 1000 पायऱ्या बऱ्यापैकी आहे, पुढच्या सगळ्या पायऱ्या 4000, शेवटच्या तर 500 ते 700 पायऱ्या मध्ये माणसांना आडवं जाऊन चढावं लागतं, असं तुम्ही चढूच शकता. आणि सदैव गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन, गुरुदेव दत्त, स्वामी समर्थ, दिगंबरा दिगंबर असे जप करत 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 आम्ही पोचलो वरती. ठरवलं होतं हे मागायचं, ते मागायचं, ते म्हणायचं, ती प्रार्थना. एकदा तुम्ही दत्त महाराजांच्या मूर्तीसमोर उभे राहिल्यानंतर, मूर्तीसमोर म्हणजे तिथे मूर्ती जी प्राणप्रतिष्ठा झालेली आहे, त्यात देवत्व आलेलं आहे, तिथे घेतल्यानंतर तुम्हाला काहीही आठवत नाही. तुम्ही हात जोडता आणि प्रार्थना काय, हात जोडता, काही शब्दच निघत नाही. बरोबर, इतकं ते दर्शन हे असतं, इतका वर तुम्ही पोचलेला असता. मध्यंतरीच्या याच्यामध्ये तुम्ही नाथांची मध्ये गुफा असते, ती नाथांची गुफा पण तुम्ही मार्गक्रमणामध्ये तिथंही दर्शन घेतलेलं असतं. आणि हे सगळं करताना तुमचं गुरुशिखर म्हणजे नुसता एक डोंगराच्या 5000 पायऱ्या चढत जायचं असं नाहीये. तिथे खाली वर असं तुम्ही तिथे 3 डोंगर खाली वर का तुम्ही गुरुशिखरला जातात. आणि गुरुशिखरला तुम्ही पोहोचल्यानंतर, आता आम्ही जेव्हा वर पोहोचलो तर आम्हाला माहित होतं आमचे सहकारी कधीच खाली पोहोचले, खाली म्हणजे उडण खटोल्याच्या दरम्यान. आणि मी प्रमोदला म्हणालो की आता काय करायचं, आपण कसे जाणार आहोत काय. 6 वाजता उडण खटोला बनतो. आत्ता वाजले होते 4. आम्ही वर होतो 4 वाजता. बर, 5000 पायऱ्या आम्हाला उतरायच्या होत्या 2 तास. आणि आम्ही त्या पायऱ्या उतरायला सुरुवात केली. त्याच्या दरम्यान आम्हाला सांगण्यात आलं, अहो इथे ती ज्योत चालू आहे, तिथे तुम्ही ज्योती दर्शन घेतल्याशिवाय जातात कसे, त्याशिवाय बरी हे पूर्ण होणार नाही दर्शन. म्हणून आम्ही थोडी आडवाळ करून त्याच्या 200 पायऱ्या उतरून गेलो. त्या ज्योती दर्शन घेतलं, तिथे प्रसाद घेतला, पुन्हा त्या 200 पायऱ्या चढून आलो आणि आता आपल्याला पोचायचं. पण तेव्हा जेव्हा घड्याळात पाहिलं तेव्हा लक्षात आलं 5:30 झालेले होते. आता अर्धा तास कसं काय पोहोचणार तिथं, चालत. शेवटी असं मी म्हणजे प्रमोदला विचारलं, काय प्रमोद पैसे आहेत का आपल्याकडे. हो का, राहायची वेळ आली आज तिथे, तर निदान ब्लँकेट तर घेता आलं पाहिजे. बरोबर, खरं. कारण थंडीचं ब्लँकेट खाली झोपायला, वर झोपायला, आणि राहू आपण इथेच कुठे, दुसरं काय तर पर्याय दिसत नाही मला काही. बरोबर, असं करताना थोडं आहे, तुम्ही काळजी करू नका. मला एवढंच समाधान होतं की हा माझ्यापेक्षा 15 वर्षांनी तरुण असलेला माणूस माझ्या एवढाच हळूचा. एकंदरीत ते एवढं अंतर पार करायचं लक्षात आल्यानंतर लक्षात असं जाणवलं की आपण काही
आज काही खाली पोहोचत नाही. बरोबर. तर 6 वाजता उडण खटोला बंद झाल्यानंतर 5000 पायऱ्या उतरून जाण्याची शक्यता आमची नव्हती. मग मी काय केलं, नेहमीप्रमाणे आमची संकट मोचक पत्नी मृदुल, तिला फोन केला की रेकी दे. कशासाठी? उडण खटोला उशीर होतो. बरोबर. कारण माझे जॉब चालूच होते. बरोबर. बरं, आता कोणी म्हणेल मग मी पण रेकी मास्टर, तर मी कशाला काय रेकी दिलं नाही, मग रेकी देणार का मी जॉब करणार का चालणार? बरोबर, खरंय. म्हणून मी तो विषय ठेवला नाही. आणि अशा वेळी मल्टीटास्किंगचा उपयोग फारसा होत नाही. काहीच नाही. ती बिचारी आपलं मला रेकी देत होती. आणि मग अशा पॉईंटला आलो आम्ही की आम्हाला समोर जे टेंबे आमच्याबरोबर होते ते टेंबे हात करतायत, या 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 आता उडण खटोला आला, आता शेवटची ट्रिप आहे. तर प्रमोद नाही म्हणलं काय करायचं, म्हणून आपण धावू तर शकत असं, जे होईल ते आपल्याकडे पैसे आपण वाटले तिथे राहू. बरोबर. कारण उडण खटोला जिथनं निघतो तिथे राहायची पण सोय होती पैसे देऊन, नाही तर बाहेर कुठेही तुम्ही झोपू शकता. लोक राहतात. पण थंडीचे दिवस असतात, त्यामुळे खूप थंडी असते, धुकं असतं सगळं, आणि बाजूला जंगलच आहे, प्राणी येऊ शकतात. बरोबर. सो ती रिस्क आहेच. ती रिस्क आहे. आतापर्यंत असं कुठेही घटना नाही झालेली की कुठल्याही प्राण्याने कुठल्याही यात्रेकरूवर हल्ला केलाय आणि त्यावेळी यात्रेकरूचं निधन झालंय, यात्रेकरूला जखमा झाल्या, यात्रेकरूला त्रास झाला, असं कधी झालेलं नाही. पण आणि मजल दर मजल करत आम्ही तळावर पोहोचलो. उडण खटोल्याच्या 6:30 वाजून गेले होते. सूर्यास्तानंतर उडण खटोला चालत नाही. 6 वाजता सूर्यास्त झालेला होता. 6:30 वाजून गेले होते आणि उडण खटोला थांबलेला होता. आनंदाची गोष्ट होती म्हणजे आमच्या गुरुजींना आमची तिकीटच सापडत नाही. म्हणजे सगळ्याची तिकीटं गुरुजींकडे होती आणि त्यांना तिकीटं सापडत नव्हती. म्हणजे आता आम्हाला इश्यू झाला तर कोणी बोलणार नाही, याचं हायचं वाटलं आम्हाला. बरोबर. तर ते जाऊ शकत नव्हते. खरंय. त्यांना सांगितलं होतं, त्यांना फोन करून सांगितलं की 2 तिकीट ते ठेवून द्या, तुम्ही निघून जा. मी उद्याच्या याला आम्हाला उपयोगी पडते. बरोबर बरोबर. 2 तिकीट सकाळी येताना. पण सुदैवानं आम्ही लाईनीत जाऊन उभं करून करू त्याला आणि गुरुजी तिकडे शोधतात. आम्हाला दोघांना खूप हसू आलं, खूप आनंद झाला आणि किंवा आपल्यामुळे आता काही कोणाला उशीर झालेला नाहीये. बरोबर. उडण खटोला मध्ये बसलो आणि खाली आलो. खाली येताना सगळा तो जो पूर्ण डोंगर तुम्ही उतरून येतात उडण खटोला, तो सगळा प्रवास सगळा आठवला. आनंदाचं सगळे हे सगळा उत्साह, सगळी ऊर्जा त्या आनंदामुळे मिळत होती. आणि आपण ही परिक्रमा पुरी केली 39 किलोमीटर. लगेच दुसऱ्या दिवशी आपण जाऊन आलो गुरु शिखरवर. भले आपल्याला 5000 पायऱ्या सुद्धा उडण खटोल्यात जमलं नाही, पण हरकत नाही, नाही जमलं तरी आपण दर्शन घेतलं दत्त महाराजांचं, त्याची परिक्रमा पण केली. हे एकदाच करायची होती. आता ती परिक्रमा संपली आणि कायमची स्मरणात राहील. त्यानंतर नवे मित्र मिळाले, नव्या गोष्टी झाल्या. बरोबर. हा त्यातला आनंद. वा. सो इट वॉज ग्रेट हिअरिंग फ्रॉम यू. हे आय एम प्रिटी शुअर सगळ्यांना खूप इन्स्पायरिंग असेल. कारण न मध्ये गिव्हअप करता, न थांबता ही जर्नी कम्प्लीट करणं हे खूपच जरुरीच आहे. त्या अर्धवट परिक्रमा करण्यामध्ये काही अर्थ नाही. बरोबर. म्हणजे 19 आणि हे पुन्हा काही लोकांनी नुसती परिक्रमा केली पण गुरु शिखरावर गेलेच नाही. बरोबर. हरकत नाही, पुण्य जे काय असेल ते मिळेलच. बरोबर. पण गुरु शिखरावर जाऊन आल्यानंतर जे काही आत्मिक समाधान आहे, जे पुण्य तुम्ही प्राप्त करता, बरोबर, जो स्वतःबद्दलचा विश्वास कमावता, तो वेगळा. बरोबर, खरंय. सो सायनिंग ऑफ अंटिल नेक्स्ट. त्याच्या आधी एक सरांबरोबर हायफाय. येस. सी यू सून इन नेक्स्ट एपिसोड. थँक यू ऑल. So stay tuned for the next episode of the Common Man Show, Common लोगों की अनकॉमन बातें.